बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये कथित स्त्रीबीज प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे। डॉक्टर अमोल पाटील यांना अटक करण्यात आली आहे। सरोगेट माता एजंट म्हणून काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय। बदलापूर इथून हे रॅकेट चालत होतं अशी प्राथमिक माहिती आहे। IVF सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू होता असाही आरोप आहे। संबंधित केंद्राच्या नोंदीची सखोल तपासणी सुरू आहे। संशयित एजंट्सची चौकशी केली जाते। या रॅकेटचे आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय दुवे तपासले जात आहेत। सध्याची बातमी अशी की एक डॉक्टर अटकेत आहे। डॉक्टर अमोल पाटील असं त्याचं नाव। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, काय अपडेट? या सुवर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर हे स्त्री ब्रीच प्रकरण जे आहे ते आता राज्यभर गाजताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचं नाशिक कनेक्शन जे आहे ते देखील गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेलं होतं। ज्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आलेली आहे त्या डॉक्टर अमोल पाटीलचं जे मुख्य IVF सेंटर आहे ते नाशिकला होतं आणि त्या नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी घेऊन त्यांनी नाशिकमध्ये IVF सेंटर सुरू केलेलं होतं। मात्र नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या परवानगीच्या आडून त्याने ठाण्यामध्ये एका फ्लॅटमध्ये अशा पद्धतीचं एक IVF सेंटर चालू केल्याचा संशय होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती। मात्र या कारवाईमध्ये पुढे नेमकं काय होतं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की हे जे डॉक्टर अमोल पाटील IVF सेंटर चालवत होता हे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित होतं आणि त्या ठिकाणून स्त्रीविजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात होती अशा प्रकारचा संशय जो आहे तो देखील या प्रकरणामुळे समोर आलेला आहे। आपण जर बघितलं या प्रकरणाकडे तर अमोल पाटील आणि त्यांची पत्नी त्या डॉक्टर पाटील हे दोघेही या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या काही महिलांशी जवळीक करणं, त्यांच्याकडनं त्या स्त्रीबीज जे आहे ते कमी दरामध्ये म्हणजे काहीतरी पैसे क्षुल्लक पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडनं ते तयार करून घ्यायचं आणि नंतर कोट्यवधी रुपयांना त्याचा व्यवहार करायचा असं हे सगळं रॅकेट चालवलं जात होतं। मात्र आता या सगळ्या रॅकेटचा भांडाफोड झालेला आहे। त्यामुळे डॉक्टर अमोल पाटील याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या अटकेमध्ये पोलीस तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।